2 दिवसापूर्वी राज्यातील 2000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आणि भाजपनंतर सगळ्यात जास्त ग्रामपंचायत जर कोण जिंकला असेल तर अजितदादा गटाने जिंकली आहे। आणि त्यानंतर शहराध्यक्ष जे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप यांनी सरकारला एक आव्हान केले की जर तुमच्यात तुम्ही जर हिम्मत असेल तुमच्यात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवा। दादा, खरं तर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यातला निकाल समोर आल्यानंतर तुम्ही सत्ताधाऱ्यांना आव्हान केले, काय नेमकं या आव्हानामागचं कारण असेल, काय वाटतं तुम्हाला? या सगळ्या दोन फेज आहेत। एक पहिला विषय असा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही ग्रामपंचायती ते पुण्यापासून ते नागपूरपर्यंतच्या कुठल्याही ग्रामपंचायती या कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचे किंवा राज्यस्तरीयवर पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत, नावावर लढवल्या जातात। एक नक्की की निवडणुका जिंकल्यानंतर साधारणतः सत्ताधारी पक्ष हा आपले एजंट फिरवत असतो किंवा आपले एकूणच नका तिथले प्रमुख नेत्यांना फिरवून ही मंडळी आमचीच कशी आहेत या संदर्भात दावे प्रतिदावे करत असतो। त्याच्यामुळं या संदर्भामध्ये राज्य सरकारने महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी हुरळून जाण्याची काही गरज नाही आहे। ह्या निवडणुका स्थानिक प्रश्नावर स्थानिक गावातल्या पार्श्वभूमीवर लढवल्या गेल्या तर जिंकल्या गेलेल्या आहेत। हा एक विषय जरी असला तर या संदर्भात जर त्यांना जर नाही का कुठल्या प्रकारचा या संदर्भातला आपण क्रेडिट घ्यायचं जर असेल किंवा आम्हीच कसं जिंकलो या संदर्भात ठणकावून सांगायचं असेल तर यांच्यात जर हिंमत असेल तर यांनी त्वरित सगळ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महानगरपालिका नगरपालिकेच्या ज्या निवडणुका थांबवलेल्या आहेत त्या घेण्याचं धाडस दाखवावं। दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच होईल। त्याचं कारण असं आहे, मागच्या 1.5 वर्षापासून राज्यातल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका ह्या प्रलंबित आहेत। त्याच्या मागचं कारण फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असणाऱ्या याचिका होय 35 याचिका आहे, त्या 35 याचिकामधला मी सुद्धा एक याचिकाकर्ता आहे। सत्य परिस्थिती अशी आहे, मागच्या सप्टेंबर महिन्यापासून राज्य सरकारला म्हणणं मांडायला वेळ नाही आहे। राज्य सरकार दर तारखेला सॉलिसिटर जनरलला पाठवतं, मेहताजी सांगतात की या संदर्भामध्ये आम्हाला अजून आमचं ठरलेलं नाही, राज्य सरकारला म्हणणं मांडायला आणखीन 1 महिना अवधी द्या। आणि याच्यामध्ये तब्बल साधारणतः मागचे 15 महिने वाया गेलेले आहेत। जर राज्य सरकारची नियत साफ असेल आणि या राज्य सरकारमधल्या सगळ्या नेत्यांच्या मध्ये जर धमक असेल, जर दम असेल तर यांनी निवडणुका लावाव्यात। दूध का दूध पाणी का पाणी नक्की होईल। कशी तयारी असणार आहे? कारण स्थानिक स्वराज्य संस्था पुणे महापालिका असेल किंवा इतर महापालिका असतील, आता खरं तर आव्हान मोठं असणार आहे दादा। शरद पवार गटाकडून तुम्ही खरं तर ही सगळी तयारी करणार आहात, कशी तयारी असणार आहे, काय वाटतं? कारण ग्रामपंचायतीचा निकाल आला तर अजितदादांकडे जास्त ज्या आहेत त्या ग्रामपंचायती गेल्या, इव्हन बारामती तालुका असू द्या, काटेवाडीची ग्रामपंचायत असू द्या। नाही, मुळात विषय असा आहे, पुन्हा एकदा सांगतो, ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक स्तरावरच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्थानिक अस्मितेवर लढवल्या जातात। त्याच्यामुळे त्याचा पक्षाचा दुरान्वय संबंध आहे। तरी सुद्धा समजा त्यांना क्रेडिट घ्यायचं असेल त्या बाबतीत माझ्या मनात काही दुमत असण्याचं काही कारण नाही। पण महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या शहराच्या स्थानिक प्रश्नावर, त्याचबरोबर ज्या ज्या नेत्यांनी या शहराला फसवले त्या पार्श्वभूमीवर, त्याचबरोबर या शहरामध्ये मागच्या 1.5-2 वर्षामध्ये जे काही प्रशासकाच्या मार्फत चुकीची कामं झाली त्या मुद्द्यावर आणि मागच्या 6-7 वर्षात या शहरामध्ये भाजपने केलेला भ्रष्टाचार या मुद्द्यावर निवडणूक लढवल्या जाणार आहेत। आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे, संघटन उत्तम आहे, शहराच्या प्रश्नांची जाण असणारे नेते आहेत। त्याच्यामुळं आम्ही हे सगळे मुद्दे घेऊन पुणेकरांच्यापर्यंत जाणार आहोत आणि मला खात्री आहे की पुणेकरांनी भाजपचा आणि महायुतीचा भोंगळ नालायक कारभार पाहिलेला आहे। त्यामुळे पुणेकर यावेळेस महाविकास आघाडीला, इंडिया अलायन्सला निश्चित मतदान करतील। महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती नगरपालिका असेल किंवा लोकसभा विधानसभा असेल, याच्यामध्ये जास्तीचा टक्का, जास्तीचं पर्सेंटेज हे महाआघाडी अर्थात इंडिया अलायन्सला मिळालेलं नक्की दिसेल। पण तिकडून देखील तयारी असणार आहे महायुतीची। तेही 3 पक्ष एकत्र आहेत, पुणे लोकसभेची जागा असेल, विधानसभेच्या इतर जागा असतील, काय वाटतं यश मिळू शकेल दादा तुम्हाला? लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक असलेल्या बातम्या देखील मध्ये मध्ये आल्या होत्या। निश्चित यश मिळेल। ह्यावेळेस मसल्स पॉवर आणि मनी पॉवर बिलकुल चालणार नाही। पुणे शहराने धार्मिक आणि जातीय राजकारणाला कधी थारा दिलेला नाही। ज्या पद्धतीने आता हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी विकाऊ झाल्या, त्याचबरोबर वेगवेगळे पक्ष फोडले गेले, याची चीड ही पुणेकरांमध्ये आहे। पुणेकर हे अस्मिता बाळगणारे शहरातले नागरिक म्हणून ओळखले जातात। त्याच्यामुळे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, उमेदवार कोणी का असेल, तर मी असेल किंवा इतर कोणी पण असेल, पण इंडिया अलायन्स नक्की जिंकेल। दादा, एक शेवटचा प्रश्न, पक्ष बांधणीसाठी शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगतापांनी काय तयारी केली आहे? येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका किंवा इतर निवडणुका असतील त्यासाठी काय पक्ष बांधणी असणार आहे? सभा किंवा मीटिंग्स की बैठका होणार आहे? आमच्या सातत्याने कार्यकारिणीच्या बैठका होत आहेत, आंदोलन होत आहेत,
कार्यकर्त्यांशी माझा संवाद चालू आहे. येणाऱ्या काळात प्रभागनिहाय बैठका असतील, विधानसभेच्या स्तरावरचे मेळावे असतील, शहराची आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थित आणि इंडिया अलायन्सची मोठी सभा असेल, या अनुषंगाने आम्ही जातो. कारण की दिवस अवघे फक्त 91 दिवस उरलेत. साधारणतः 20 फेब्रुवारीच्या आसपास कधीही आचारसंहिता लागेल. आणि जर नॉर्वेकरांनी निकाल दिला आणि जर लोकशाही आणि संविधानाला अनुसरून निकाल दिला तर कदाचित राज्य सरकार बरखास्त होऊन विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका सुद्धा एकत्रित येतील. त्याच्यामुळं तयारी ही खूप मोठी आहे. होय, हे टार्गेट खूप मोठं जरी असलं तरी ते अशक्यप्राय बिलकुल नाही. ते नक्की आम्ही जिंकू हा विश्वास या क्षणी आणि पुढे सुद्धा कायम राहील. ग्रामपंचायतीचा निकाल आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणूक आहेत त्या घ्याच. इंडिया अलायन्स पुणे लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा पुण्याची महापालिका असेल, यामध्ये एकत्र काम करत महाविकास आघाडी या तिन्ही जागी सत्ता राखेल असा विश्वास प्रशांत जगतापांनी व्यक्त केला आहे. कॅमेरापासून विकी पवारसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.